नमस्कार. मी सोमनाथ बळवंत पवार. आपल्या सर्वांना माहीतच असेल की दिनांक 5 तारखेला आपण आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर्षा बंगल्या निवासस्थानी आपण नरेंद्र मेहता यांच्या घोटाळ्याची फाईल दिलेली आहे. तसेच त्याच दिवशी आपण मंत्रालयातील त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्या घोटाळ्याची फाईल दिलेली आहे. त्याच दिवशी आपण मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव शिखर परदेशी यांना भेटून एक फाईल दिलेली आहे. तब्बल अशा 3 फाईल आपण त्यांच्या घोटाळ्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत, जेणेकरून मुख्यमंत्रीपर्यंत ही गोष्ट पोहोचावी. मी आपल्या चाहत्यांना आणि नागरिकांना विनंती करीन, आपल्या सगळ्यांच्या मी कमेंट्स वाचल्या. आपल्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की काहीच कारवाई होणार नाही, काहीही करता येणार नाही, मुख्यमंत्री स्वतः त्यांचे पार्टनर आहेत. तुमचं सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे, मला ते पटतंय. हो, मला 100% आता डाऊट आहे की मुख्यमंत्री साहेब त्यांच्या बरोबर पार्टनर आहेत. परंतु मी मित्रांनो तुम्हाला हेच सांगू इच्छितो, आपण जर प्रयत्नच केले नाही तर आपल्याला यश कसं येईल? तो देव पण वरतून विचार करत असेल, अरे हा प्रयत्नच करत नाही तर मी ह्याला यश कसं देऊ? हे आमचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला सांगतो, इथे मराठी एकीकरण समिती, एक लोक चळवळ यांनी सुद्धा एक आंदोलन पुकारलेले आहेत. आतापर्यंत 250 पेक्षा जास्त ईमेल आमदार नरेंद्र मेहता यांनी घोटाळा केल्याचे ईमेल्स मुख्यमंत्री साहेबांना यांना पाठवलेले आहेत. या लढाईत मी एकटा नसून असंख्य मीरा भाईंदर मधली जनता माझ्या सोबत आहे. तसेच ज्या ज्या लोकांची त्या मेहतांनी जमीन खाल्लेली आहे ते सर्वजण 5 तारखेला त्या ठिकाणी होते. जाऊ तब्बल 9 तक्रारदार मंत्रालयात होते. आम्ही सगळेजण शिखर परदेशी यांना भेटलो. त्यांनी वेगवेगळे सचिव आमच्या या चौकशी दरम्यान नेमलेले आहेत. तर मी सगळ्या मित्रांना हेच सांगेन, आपण प्रयत्न जर नाही केले तर आपल्याला यश येणार नाही. आम्ही आमचे प्रयत्न करत राहू. नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदरला कसं लुटून खाल्लेलं आहे, सामान्य नागरिकांना कसं लुटून खाल्लेलं आहे आणि स्थानिक भूमिपत्रांना कसं लुटून खाल्लेलं आहे हे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. आता जर एका महिन्यात जर कारवाई झाली नाही तर जे 65 तक्रारदार आहेत त्यांची रोज एक मुलाखत घेऊन आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि जनतेसमोर हे मांडणार आहोत. जनतांना आम्ही सांगणार आहोत की तुम्हीच याचा न्याय करा, हा किती भ्रष्ट व्यक्ती आहे ते. आजच्या पुरतं एवढंच. आणि जाता एवढं सांगतो की आम्ही रोज आता 2 व्हिडिओ बनवणार आहोत. मला बऱ्याच हिंदी भाषिक लोकांनी सांगितलं, आम्हाला पण नरेंद्र मेहता काय करतोय हे समजलं पाहिजे, तुम्ही एक हिंदीमध्ये एक व्हिडिओ बनवा. तर आम्ही याच बरोबर आता एक हिंदी व्हिडिओ पण बनवणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.